लाज नसल वाटली का हो त्याला या उमलत्या कळीच्या चेहऱ्यावरती दगड टाकताना? त्या भडव्याला स्वतःची बहीण आठवली नसेल का की चिमुरड्यावरती आपण कसा अत्याचार करावा? अरे तुला लाज वाटली पाहिजे. एवढ्या 3 वर्षाच्या बाळावरती तू अत्याचार करतोय. आज 3 वर्षाची स्त्री सुद्धा सुरक्षित नाहीये, 25 वर्षाची स्त्री सुद्धा सुरक्षित नाहीये, आणि ती स्त्री 80 वर्षाची झाली तरी ती सुरक्षित नाहीये. मग आता तुम्ही सांगा, या महाराष्ट्रामध्ये राहावं की कुठं बाहेर निघून जावं? लोक आजपर्यंत त्या बिहारला नाव ठेवायचे, पण त्या बिहारला नाव ठेवण्यापेक्षा आज राजकारणी महाराष्ट्रामधले या महाराष्ट्राला बिहार पेक्षा सुद्धा वेगळ्या दिशेने घेऊन चालले. त्या आरोपीला अजून सुद्धा शिक्षा होत नाहीये. त्याची मुरडीचं अख्खं गाव रस्त्यावरती उतरले आणि अख्खा महाराष्ट्र या सोशल मीडियावरती उसळून पडलाय. या सरकारला अजून सुद्धा कळत नाहीये. सरकारला हात जोडून विनंती आहे, या लेकराला न्याय द्या हो. आज जर ह्या लेकराच्या आरोपीला जर फाशी झाली नाही, शिक्षा जर झाली नाही, तर अजून 2 महिन्यामध्ये परत हीच घटना आपल्याला पाहायला मिळेल. आज मागं आता आर्याची गोष्ट घडली आणि आता पुन्हा एका महिन्यामध्ये सुद्धा ही गोष्ट घडली. फक्त याचं कारण जर काय असेल तर पहिल्या आरोपीला अजून शिक्षा झाली नाही, अजून जेलमध्ये सरकार त्याला पोहोचते, म्हणून त्या आरोपीला सुद्धा भीती कसल्या प्रकारची राहिली नाही. सरकारला माझी हात जोडून विनंती आहे, त्या चिमुकल्या बाळाला न्याय द्या. तुमच्या समोर आम्हाला हात जोडायची वेळ आली आहे. यापेक्षा शोकांतिका काय असावी? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये छत्रपती शासन होतं. एखाद्या व्यक्तीने जर एखाद्या स्त्रीवरती वेगळ्या नजरेने जर पाहिलं ना, तर त्या व्यक्तीला चौरंग्या केला जायचा. पण आज या शासनामध्ये, या राज्यामध्ये या सरकार साधी शिक्षा सुद्धा करू शकत नाही. चौरंग्या करायची तर लांब गोष्ट. तुमच्याच्याने जर होत नसेल ना, तर आम्हाला सांगा. आम्ही भर चौकामध्ये त्या भडव्याची चौरंग्या केल्याशिवाय राहणार नाही.